द मॉडर्न एज्युकेशन सोसायटी बडनेरा द्वारा संचालित राजेश्वर युनियन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाच्या 10वी परीक्षेत तब्बल 98% निकाल लावत उत्कृष्ट परंपरा कायम राखली आहे। यावर्षी शाळेतील 250 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 245 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। विशेष म्हणजे 84 विद्यार्थ्यांनी 75% अधिक गुण मिळवत प्रावीण्य श्रेणी संपादन केली। तसेच 87 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 85 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले। शाळेच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांची मेहनत असल्याची भावना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोकजी अग्रवाल, सचिव शिवकुमार अग्रवाल, उपाध्यक्ष राजेशजी लड्ढा यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले। तसेच मुख्याध्यापक सत्येन राघोते, उपमुख्याध्यापिका नीता गहरवाल, पर्यवेक्षिका मनीषा राजूत व निलिमा कोंडलकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले। दरम्यान माजी प्राचार्य राजश्री कोल्हे व माजी शिक्षक अनिल कोल्हे यांनी आपल्या मुलाच्या स्मरणार्थ तब्बल 11 लाख रुपये खर्चून शाळेला विपुल वाचनालय भेट दिले। हे वाचनालय विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध राहणार असून त्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। शैक्षणिक गुणवत्ता आणि सामाजिक बांधिलकी जपत राजेश्वर युनियन हायस्कूल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। फक्त माझ्या विद्यार्थ्यांना एवढं सांगतोय, तुमच्या डोक्यात विषय असतो की आपल्याला 11वीत प्रवेश घ्यायचा पण बाहेरच्या शाळेत जायचं, बरोबर आहे ना? बघा, एक साधं लॉजिक आहे। तुम्ही लोक ट्युशन लावता, मला तुमच्या ट्युशनला विरोध नाही, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे। ट्युशन आपल्या सगळ्या ह्या आपल्या शाळेच्या नंतर असतात आणि सकाळी जर आपण शाळा केली आणि दुपारी जर ट्युशन केलं तर तिथं आपण कुठे घोडा होतो, तिथे आपला फायदाच आहे की नुकसान काही नाही, फक्त आपल्याला तिथे थोडंसं त्रास थोडा जास्त होतो। उलट घरी असल्यामुळे आपण आळशी बनतो। मागच्या वर्षी मी जे विद्यार्थी गैरहजर असतात त्यांच्या पालकांना मी वारंवार फोन करत असतो, त्याचा फीडबॅक घेत असतो मी। तर मी विद्यार्थी पालकांना सहज विचारले की तुमचा विद्यार्थी काय करतो। आपल्या शाळेत जे विद्यार्थी पास झाले मोठ्या म्हणजे चांगल्या पर्सेंटेजने मेरिटमध्ये जे पास झाले सर्वांची मी कौतुक करतो आणि हार्दिक अभिनंदन करतो सर्वांचे। आणि या यशामध्ये शाळेचा जो स्टाफ आहे, टीचिंग स्टाफ किंवा नॉन टीचिंग स्टाफ पण खूप महत्त्वाचा असतो, त्यांचे पण मी कौतुक करतो आणि अभिनंदन करतो। 11वीच्या विद्यार्थ्यांना मी आता 10वीच्या विद्यार्थ्यांना स्पेशली मी एक विनंती करू इच्छितो। इथे किती विद्यार्थी सायन्स घेणार आहे? 10वीचे विद्यार्थी मला वाटते सर्व